आईच्या निधनानंतर 80 वर्षीय वडील एकटे पडले. मुले, सुना आणि नातवंडे असली तरी त्यांच्यासाठी हक्काचा माणूस सोबत नव्हता. वडिलांची ही अडचण दूर व्हावी म्हणून मुलांनी त्यांच्या विवाहाचा निर्णय घेतला. वधूचा शोध घेतला. अकोटमधील 65 वर्षीय महिलेने होकार दिल्याने विवाह निश्चित झाला. 8 मे ही तारीख ठरली. वाजत गाजत वऱ्हाड निघालं. वराती डीजेवर नवरदेवाची मुले आणि नातवंडे ही नाचत होती. अंजनगाव सुरजी तालुक्यातील चिंचोली रहिमापूरमधील या आगळ्या वेगळ्या विवाहाची अमरावती जिल्ह्यात चर्चा होऊ लागली. चिंचोली रहिमापूर येथील विठ्ठल खंडारे वय वर्ष 80 यांच्या पत्नीचे 3 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांना 4 मुले, मुली, नातवंडे असा बराच मोठा गोतावळा आहे. कुटुंब सोबत असले तरी विठ्ठल हे पत्नीच्या गेल्यानंतर एकटे पडले. हे दिवस काढणे त्यांच्यासाठी कठीण होऊ लागले. वडिलांची ही अडचण मुलांना लक्षात आली. अशातच विठ्ठल यांनी लग्नाची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला ही मस्करी असल्याचा समज झाल्याने विषय दुर्लक्षित केला गेला. नंतर या विषयातील गांभीर्य कुटुंबियांच्या लक्षात आले. वधूचा शोध सुरू झाला. समाजात अशा पद्धतीचे विवाह सोहळे होत नसल्याने अडचण येणार याची जाणीवही होती. शेवटी अकोला जिल्ह्यातील अकोटमधील 66 वर्षीय महिलेने या लग्नासाठी होकार दर्शविला. दोन्ही कुटुंबियांच्या सहमतीने विवाह सोहळा ठरला. 2 दिवसांपूर्वी थाटात हा विवाह झाला. या सोहळ्यात नवरदेव, आजोबाचा 50 वर्षीय मुलगा, नातूही नाचत होता. एकटेपणाचे दुखणे घेऊन जगणाऱ्या वृद्धांसाठी समाजातून अशा पद्धतीचा पुढाकार घेण्याची अपेक्षाही या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने होऊ लागली आहे.